नमस्कार. आज आपण 26व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. अशा प्रकारे परमात्म्यासंबंधी तत्वज्ञानाच्या भिन्न भिन्न साधनांचे प्रतिपादन करून आता तिसऱ्या श्लोकात यादृक् या पदाने क्षेत्राचा स्वभाव ऐकण्यास सांगितले होते. त्याला अनुसरून भगवंत 2 श्लोकांद्वारे ते क्षेत्र उपत्ती विनाशशील असल्याचे सांगून त्याच्या स्वभावाचे वर्णन करीत आत्म्याचे यथार्थ तत्व जाणणाऱ्याची प्रशंसा करीत आहेत. श्लोक 26. यावत् संजायते किंचित् सत्वं स्थावर जंगमं क्षेत्र क्षेत्रज्ञ संयोगात् तद्विद्धि भरतर्षभ. श्लोकाचा अर्थ: हे अर्जुना, जेवढे म्हणून स्थावर जंगम प्राणी उत्पन्न होतात ते सर्व क्षेत्र व क्षेत्रज्ञांच्या संयोगानेच उत्पन्न होतात असे समज. यावत आणि किंचित ही दोन्ही पदे चराचर जीवांच्या संपूर्णतेची बोधक आहेत. देव, मनुष्य, पशु, पक्षी इत्यादी चालणाऱ्या फिरणाऱ्या प्राण्यांना जंगम असे म्हणतात, तर वृक्ष, लता, पर्वत इत्यादी स्थिर राहणाऱ्या प्राण्यांना स्थावर असे म्हणतात. म्हणून या तीनही विशेषणांनी युक्त असे सत्वम हे पद संपूर्ण चराचर प्राणी समुदायाचे वाचक आहे. या अध्यायातील 5व्या श्लोकामध्ये ज्या 24 तत्वांच्या समुदायाला क्षेत्राचे स्वरूप असे म्हटले आहे, 7व्या अध्यायातील 4थ्या व 5व्या श्लोकामध्ये ज्याला अपरा प्रकृती असे म्हटले आहे ते क्षेत्र होय. त्याला जाणणारा जो आहे त्याला 7व्या अध्यायातील 5व्या श्लोकात परा प्रकृती असे म्हटले आहे. ते चेतन तत्व म्हणजेच क्षेत्रज्ञ होय. त्याचा म्हणजे प्रकृतीस्थ असलेल्या पुरुषाचा प्रकृतीपासून बनलेल्या भिन्न भिन्न अशा सूक्ष्म व स्थूल शरीरांच्या बरोबर संबंध होणे म्हणजेच क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांचा संयोग आहे. आणि तो होताच भिन्न भिन्न योनींच्या द्वारे भिन्न भिन्न आकारांमध्ये प्राणी प्रकट होतात, म्हणजेच ते उत्पन्न होतात. अशा प्रकारे आज आपण 26व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण 27व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. धन्यवाद.